ठिकाणी आपण बघू शकता इथे बकरी चरत आहेत आणि या ठिकाणी आपला नील म्हणजेच आपला टवाळकी गँगचा ब्लॉगर हा या ठिकाणी पतंग उडवत आहे। या ठिकाणी हो का असा मांजा गेलेला आहे आणि इकडे अशी स्क्रीन कलर हो का ब्लॅक कलर मध्ये आणि पिवळ्या कलर मध्ये आपली पतंग उडत आहे। आणि खालनं एक आपला मित्र आहे आर्यन सुतार या नावाचा, तो सध्या आपली पतंग सोडत आहे खालनं। तर नील म्हणला की आता की शाळेत पण नाही, म्हणजे आम्ही वाया स्कूलला आहे, तो द्रविडला आहे, तर आमची शाळा आज सकाळची होती। तर तो म्हणला की मी पण नाही शाळेत गेलो, तर म्हणला की पतंग घेऊन येऊ आणि पैज खेळूया, म्हणून आम्ही आज आलेलो आहे पतंग घेऊन पैज खेळण्यासाठी। या ठिकाणी बघा पतंगीला या ठिकाणी आत्ता खूप वारं होतं, पण पतंग अचानक खाली आली वारं नसल्यामुळे। या ठिकाणी बघू शकता पतंग इथं आणि नील बघा आपला इथं अशी पतंग उडवतोय। बहुतेक तुम्हाला पतंग उडवायचे असले तर संपर्क करा 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या कॉलवर संपर्क करा। तुम्हाला पतंग उडवायला शिकवणार नाही, पण तुम्हाला पतंग चोरायची कशी हे नक्की शिकू, कारण त्या मामल्यात आम्ही एकदम आहे, कारण आमचा ग्रुपच नाही टवाळकी गँग ब्लॉग। या ठिकाणी आता आम्ही ब्लॉग घेण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आता हा शॉर्ट्स आम्ही बंद करतोय, कारण खालनं मित्र पतंग सोडते, जेव्हा पतंग सोडल आणि पैज होईल त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला आता गाईज आम्ही आता बास केले पतंगीला वारं येते हो का, खाली उतरवली पतंग, रुद्र आलाय, त्या आर्यननी काय पतंग सोडली नाही, पण आता आर्यन सोडल पतंग तो काय माहित येईल, पण कारण आमची मला तर त्याची पतंग दिसली नाही, पण आम्ही पतंग सोडलेली हे तुम्हाला पण माहिती आहे। आता बघू ते आलो हो का, रुद्र खाली आत्ता पतंग उतरवली आहे ना जस्ट, आता तो आल्यावरच भेटू डायरेक्ट। गाईज पतंग उतरवली, आता चाललोय सावलीला बसाय, कारण ऊन लय पडले, 12:30 वाजले, डोळ्यावर आता हे आलाय सूर्य, त्यामुळं आता काय आम्ही जातो सावलीला बसतो, जरा पाणी बिणी पितो आणि तुम्हाला दाखवतो डायरेक्ट। आता चक्री आहे आणि सगळं बंद केलंय, सगळं पकडलेलं आहे, काहीच विकत नाही घेतलं। आता काय आर्यन तर आला नाही हो का, आला आर्यन, आपण पतंग सोडलेली काय सांग जरा, आम्ही ब्लॉग मध्ये पण शूट केली, तुला दाखवू का ब्लॉग आमचा? गाईस ह्याला असं वाटतंय खोटं की आम्ही पतंग नव्हती सोडली, असं काय सोडली असेल त्यानं, पण आम्हाला दिसली नसेल। आता डायरेक्ट आपण 5 साडेपाचला